भाजपने टोकाचा आग्रह धरल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर ठाणे लोकसभेची जागा आपल्या पक्षाकडे राखण्यात यशस्वी झालेत। ठाणे महापालिकेतील राजकारण आणि अर्थकारणावर वर्षानुवर्षे प्रभाव राखणारे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्या सोबत राहिलेले ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली। या निमित्ताने नरेश म्हस्के यांची राजकीय कारकीर्द आणि या उमेदवारीमुळे शिंदेंसमोर कोणतं आव्हान उभं राहणार आहे हे आज आपण जाणून घेऊया। शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे म्हस्के हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील तसं परिचित नाव आहे। आनंद दिघे यांच्या काळापासून विद्यार्थी संघटनेत कार्यरत राहिलेले म्हस्के यांचं पक्षातील राजकीय महत्त्व एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं जिल्हा प्रमुख पद असताना वाढलं। ठाणे महापालिकेत सुरुवातीला स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची पक्षाकडून पाठवणी झाली। त्यानंतर 2012 आणि 2017 सालच्या महापालिका निवडणुकीत ठाण्यातील आनंदनगर भागातून म्हस्के मोठ्या मताधिक्याने निवडून आले। महापालिकेतील शिवसेनेचा चेहरा म्हणून म्हस्के कार्यरत राहिले। सर्वपक्षीय राजकारणाचा समन्वयी कारभार हे ठाण्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिले। ठाण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील प्रभावी नेत्यांची मोट बांधून महापालिकेचा कारभार हाकण्यात म्हस्के तरबेज मानले जातात। महापालिकेतील अर्थकारणावर प्रभाव राखणारी ही सर्वपक्षीय टोळी नेहमीच चर्चेत असताना म्हस्के यांची राजकीय उंचीही त्याच काळात वाढत गेल्याचं पाहायला मिळालं। महापालिकेच्या शेवटच्या 2.5 वर्षात शहराचं महापौर पद त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं। मात्र कोविड महामारीमुळे त्यांचा महापौर पदाचा बराचसा काळ वाया गेला। मात्र शहरात वेगवेगळे सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवून नंतरच्या काळात म्हस्के प्रकाशच होतात राहिले। 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची काही दशकांची युती मोडली। तेव्हा ठाणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचंच नाव सर्वात आधी पुढे करण्यात आलं होतं। मात्र उमेदवारी जाहीर करण्याच्या अखेरच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी म्हस्के यांच्याऐवजी रवींद्र फाटक यांना ठाण्याची उमेदवारी दिली। ही उमेदवारी मिळाली नाही याची खंत म्हस्के यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली। मात्र आता त्यांना थेट लोकसभेचीच उमेदवारी देण्यात आली। दरम्यान म्हस्के यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या स्वपक्षीयांची संख्याही काही कमी नाही। त्यामुळे या नाराजांची मनधरणी करत नवी मुंबईपासून ते मीरा भाईंदर पर्यंत ताकद वाढलेल्या भाजपला सोबत घेण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावं लागणार आहे।